सध्या राज्याच्या राजकारणात पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। कारण पालकमंत्री पदावरून महायुतीतले हे वाद आता चव्हाट्यावर सुद्धा येताना दिसत आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना हा अतिशय मोठा धक्का मानला जातोय। कारण गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद दिल्यानं दादा भुसे नाराज, तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिलं त्यामुळे भरत गोगावले नाराज। भरत गोगावलेंना डावललं त्यामुळे महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोकोही केला। भुसे आणि गोगावले यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली। तर एकंदरीत आपण पाहतो याआधी रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदिती तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती। शिवाय याआधी नाशिकचं पालकमंत्री पद दादा भुसे यांच्याकडे होतं, मात्र ते आता गिरीश महाजन यांना देण्यात आल्यानं दादा भुसे नाराज दिसतात। या संदर्भात आपण अधिकची अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। रायगड पालकमंत्री पदाचा वाद काय, तर रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेनं दावा केलेला होता। शिवाय शिंदे सेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं। रायगड जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार, अजित पवार गटाचा एकच आमदार, तरीही पालकमंत्रीपद मात्र आदिती तटकरे यांच्याकडे आहे। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावले समर्थकांकडून मात्र रास्ता रोकोही करण्यात आला। एकंदरीत रायगडच्या पालकमंत्री पदावरून हा वाद नेमका का झाला हे आपण पाहिलं तर आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये हा वाद होता अशी माहिती सध्या मिळते।